निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी आलोय आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावामध्ये. पाहू शकता हे आमचे मावस बंधू आहेत गणेश धमाले. आज रविवारचा दिवस आहे, सर्वांना सुट्टी आहे. तो म्हटला भाऊ आपण सर्वजण इकडे या, आपण एक पार्टी करूया. पाहू शकता आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आलोय. बाजूला पाहू शकता या ठिकाणी छोटीस शेती आहे. आमचे साडू आहेत प्रथम डेरंगे गणेश धमाले आहेत आणि हे आमच्या मावशी आहेत. हे आमच्या मावशी आहेत. खरं तर अतिशय उत्साहित त्या म्हटल्या की या तुम्ही इथं पार्टी करा मस्तपैकी. आणि पाहू शकता या ठिकाणी साडू आता ते जे पीस आणले चिकनचे या ठिकाणी आम्ही आता ते हे करणार आहोत, त्याला मसाले वगैरे लावून मॅरिनेशन करणार आहेत. आणि या ठिकाणी ताटामध्ये पाहू शकता हे पापलेट आहेत आणि कोळंबी देखील आम्ही प्रॉन्स देखील आणलेला आहे. म्हणजे अतिशय चांगला बेत आहे. आणि आता खरं तर एक 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही आता हे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. चिकनचे पीस असेल, प्रॉन्स असेल किंवा पॉपलेट असेल आता धुवून घेण्याचं काम चालू आहे. साडू आणि गणेश धमाले आमचे बंधू या ठिकाणी धुण्याचं काम करतात. आणि आता धुवून घेतल्यानंतर त्याला संपूर्ण मसाला लावून मॅरिनेशन केल्यानंतर थोडंसं ते आम्ही आता फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. आणि फ्रीज मध्ये थोडंसं ठेवल्यानंतर मग त्याची रेसिपी आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे पाहू शकता मित्रांनो, आता आम्ही घरामध्ये आलोय. आता साडू आणि गौरव या ठिकाणी संपूर्ण पीसला लिंबू मारतायत. गौरव मसाले काढत आहे. आता संपूर्ण हे पाहू शकता, संपूर्ण जे मासे आहेत ते गौरव दाखवते तुम्हाला. पापलेट आहे, सुंदर अशी फ्रेश समुद्राचे हे मासे आहेत. गौरव तुम्हाला कोळंबी दाखवतोय. हे देखील अतिशय सुंदर असे आम्ही सर्वच मासे, कोळंबी, चिकन साफ केले. आता साडू त्या चिकनला त्या ठिकाणी दही त्यांनी त्याच्यामध्ये ओतलंय. हे आहेत आमच्या मंगल मावशी. हे पाहू शकता गौरव आणि साडू त्या ठिकाणी गणेश मीठ टाकतोय. हा आहे बोका, हा देखील आमच्या पार्टीमध्ये इन्व्हॉल्व झालाय. हे पाहू शकता अशा प्रकारे मसाले आम्ही आणलेले आहेत. ही आलू लसूण पेस्ट आहे. आता संपूर्ण त्याला दही लावल्यानंतर मसाला लावला जाईल. पाहू शकता कशा प्रकारे गौरव आणि साडू दही त्याला लावतात. आणि आता जे मसाले बनवलेले आहेत ते मसाले त्या चिकनच्या लेग पीसला लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने गौरव आणि आमचे साडू प्रथमेश डेरंगे या ठिकाणी सुंदर असं दही लावलंय. त्याला आता मसाला देखील लावलाय. गणेश देखील त्यांना मदत करतोय. आता हे पाहू शकता, हे जे आम्ही मासे आणलेले आहेत, कोळंबी आणि मासे, चिकनचं मॅरिनेशन झालंय, त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. हे पाहू शकता 1 ते 1.5 तास आम्ही आता ते फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर संपूर्ण मॅरिनेशन होऊन फ्रीजमध्ये ठेवले. हे आमचे मावस बंधू आहेत कार्तिक धमाले. थोडेसे मटेरियल आम्हाला शॉर्ट होतं, रवा आणि तर मित्रांनो उरलेले मसाले आम्ही घेऊन आलो आहे, तुम्ही पाहू शकता. आता मॅरिनेशन पूर्ण होऊन फ्रीजमधून आम्ही सगळं मासे वगैरे ते बाहेर काढलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता आता किचनमध्ये स्वतः गौरव आणि साडू त्या ठिकाणी पहिल्यांदा पापलेट मासे फ्राय करतात. खरं तर अतिशय सुंदर असा वास येतोय, कारण अनेक प्रकारचे मसाले आम्ही आणलेले आहेत. गौरव आणि साडू यांना रेसिपी माहीत आहे. अनेक वेळा ते स्वतःच्या हाताने बनवतात. परंतु मंडळी, हे अशा प्रकारचे जेवण बनवणे नॉनव्हेज वाटतं तितकं सोपं नाही. खरं तर सर्व महिलांना माझा सलाम आहे. हे पाहू शकता आता तव्यामध्ये या ठिकाणी मासे फ्राय करतात. पलीकडच्या बाजूला ज्या कढईमध्ये कोळंबी त्या ठिकाणी फ्राय केली जाते.
मी म्हणत होतो की महिलांना खरंच मनापासून सलाम आहे. आपण जरी स्वयंपाक पुरुष मंडळी करत नसलो, परंतु आपल्यावर एक जबाबदारी असते कुटुंब चालवण्याची, कारण आपल्याला देखील दिवसभर काम करावं लागतं नोकरीच्या माध्यमातून. हे पाहू शकता आता ते संपूर्ण मासे वगैरे आता फ्राय करून झालेत. हे आता फ्रीजमधनं आम्ही मॅरिनेशन केले, हे चिकनचे लेग पीस काढलेत. आता बाहेर आलो आहे. बाहेर एक चूल केलेली आहे, संपूर्ण निखारा पाहू शकता. आणि याच्यावर आता ती जाळी ठेवून आम्ही ते चिकनचे लेग पीस त्या ठिकाणी भाजणार आहोत. चिकन रान पीस पाहू शकता कशा प्रकारे त्याला कलर आला आहे, एक लालसरपणा आला आहे. एक 6-7 चिकनचे लेग पीस आहेत. एक 15-20 मिनटामध्ये हे संपूर्ण चिकनचे पीस त्या ठिकाणी भाजून निघणार आहे. कारण जो आर म्हणतो आपण लाकडाचा, तो अगदी जबरदस्त आहे. पाहू शकता कशा प्रकारे गौरव त्याला आता त्या ठिकाणी. पहिल्यांदा मी चिकन रन टेस्ट केलं, अतिशय चविष्ट झालं होतं. पाहू शकता हे ताट, याच्यामध्ये कोळंबी, मासे, सर्व भाकर आहे, बाजरीची लिंबू आहे. खरंच खूप छान झालं होतं. आमची पार्टी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा. धन्यवाद.